वार आहे आजचा रविवारचा. वाजले आहेत आत्ता 11:15 आणि चाललो आहे आपण आज मारायला विंडफॉल सफारी आणि झूच्या चक्रा. नमस्कार मित्रांनो, नाव माझं प्रणव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सोशिओ पीके. हा आहे आपला आजचा आउटफिट आणि फर्स्ट विकेंड आहे आपला फुकॉक आयलंडवरचा. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण कव्हर करणार आहे की विंडफॉल सफारी रिलेटेड सगळ्या गोष्टी, की तुम्ही जाऊ कसे शकता तिथे, पैसे किती लागणार आहेत, तिकीट कॉस्ट काय आहे, आतमध्ये जाऊन तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहेत, कुठे कुठे जायचं आहे, काय काय गोष्टी मस्ट आहेत ज्या तुम्ही घेतल्या पाहिजेत, बुक करायचं आहे कोणत्या प्लॅटफॉर्मवरून आणि तिथे खाण्यासाठी काय काय स्पॉट्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे. सो स्टे कनेक्टेड. आणि मॅप लावलेला आहे. अराउंड 26 किलोमीटर्स आहे आपल्या इथून आणि साधारण 37 मिनिट्समध्ये आपण पोहोचूयात. सो सध्या मी सेंट्रल पार्ट ऑफ फुकॉकमध्ये राहत आहे. इथून सगळं ॲक्सेसेबल आहे. लाईक नॉर्थ पार्ट पण ॲक्सेसेबल आहे, लाईक विदिन 20-25 किलोमीटर्स. सदर्न पार्ट पण ॲक्सेसेबल आहे. पण जर तुम्हाला स्पेसिफिकली असे काही डेस्टिनेशन्स करायचे जे नॉर्थलाच आहेत, जसं मी आत्ता विंडफॉल सफारीला चाललं. विंडफॉल सफारीच्या सोबतच तिकडे विंड वंडर्स आहे, इकडे मोस्टली सगळे लोक जाणं प्रेफर करतात. त्याच्यानंतर स्टारफिश बीच आहे, अजून खूप सारे अट्रॅक्शन्स आहेत. तर तुमच्याकडे लिमिटेड टाईम असेल, 1-2 दिवसच असतील आणि तुम्हाला एवढे स्पॉट करायचे असतील तर तुम्ही प्रेफर करा नॉर्थ पार्टला राहायचा. बट जर तुम्हाला नॉर्थ साऊथ दोन्ही फिरायचं असेल, लाईक 3 दिवस तुम्ही घेऊन चाललात फुकॉकसाठी, 3-4 दिवस, तर मग तुम्ही सेंट्रल रिजन डुआंगडॉंग या एरियामध्ये राहणं प्रेफर करा, जिकडून तुम्हाला दोन्ही एरिया ॲक्सेसेबल आहेत. मोड ऑफ ट्रॅव्हल पण खूप इझी आहे इकडे. एकतर तुम्ही कार रेंटल करू शकता, जे की अराउंड 300-400,000 डॉंगमध्ये मिळून जाते. बट जर तुम्ही एक ग्रुप ऑफ फ्रेंड्स असाल आणि तुम्हाला जर्नी पण एन्जॉय करायची असेल अँड नॉट जस्ट द डेस्टिनेशन्स, तर आय रेकमेंड यू टू रेंट अ कार हिअर. आणि पेट्रोल पण स्वस्त आहे, अराउंड 21-22,000 डॉंग पर लिटर वगैरे आहे, तर तुम्ही ते पण करू शकता. इफ जर तुम्हाला कार रेंटल नको आहे तर तुम्ही इथले बसेस पण म्हणजे बुक करू शकता. काही डेली बसेस चालतात त्यांच्या ग्रँड वर्ल्डसाठी वगैरे, पब्लिक बसेस, किंवा अदरवाईज काही टूर्स ऑर्गनाईज करते. इथं खूप सारे टूर ऑर्गनायझिंग कंपनीज आहेत, त्यांच्या थ्रू तुम्ही बुक करू शकता. तर ते तुम्हाला गाडी वगैरे पण अरेंज करून देतात पाहिजे तर. किंवा मग जर तुम्ही कपल म्हणून फिरायला आलात आणि तुम्हाला मस्त फिरायचं एकमेकांसोबत, तर बाईक रेंटल करू शकता. पर डे अराउंड 150,000 डॉंगमध्ये बाईक मिळते. काइंड ऑफ 500 रुपये वगैरे. तर पण कन्सिडर ऊन खूप आहे आणि 20-25 किलोमीटर बाईकवर फिरणं किती फिजिबल राहील हे आता तुमच्या कॅपॅबिलिटीनुसार आहे. माझ्याकडे आज जास्त काही मला रश करायचं नव्हतं, बिकॉज उद्या ऑफिसला यायचं आहे. थोडे स्पॉट फिरणार आहे मी. तर मी फक्त आज विंडफॉल सफारी आणि तिथे ग्रँड वर्ल्डला जाईल. इव्हिनिंगला एक शो असतो तो पाहायला. बट तुम्हाला जर जास्त स्पॉट्स करायचे असतील तर तुम्ही सकाळी लवकर निघा. मी 11:15 वाजता वगैरे निघालो होतो, पण साधारण 10 वाजता वगैरे या सगळ्या गोष्टी चालू होतात सकाळी. सो 10ला तुम्ही पोहोचायला अशा पद्धतीने निघा. हां, आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली की जर कार रेंट करायची असेल तर तुमचं इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट काढायला विसरू नका. RTOमध्ये 1000 रुपयात काढून मिळतं. तुमचं व्हिएतनामचा व्हिजा आल्यावरती साधारण 3 दिवसामध्ये वगैरे ते येऊन जातं तुमच्याकडे. RTOला जाऊन ते नक्की काढून घ्या. क्रेझी वातावरण झालं आहे आज. म्हणजे मी ॲक्च्युली आज विंड वंडर्सला जाणार होतो, पण काल खूप पाऊस पडत होता, त्यामुळे विचार केला की सफारीला जाऊयात. बघू शकता भाई तुम्ही, म्हणजे काय सूर्य उगवला आहे आणि मस्त ग्रीनरी आणि ढगबिग आहेत. मजा आली बाई. आणि असं जाताच विंड वंडर्स आहे, पण आपल्याला इकडं टर्न घ्यायचं आहे विंडफॉल सफारीला. हो, डायरेक्ट जंगलात प्रवेश केला का वाटतंय. क्रेझी घनदाट जंगलात चाललोय बाई. आणि सगळ्या टॅक्सी और बसेसच दिसत आहेत मला इकडे. सो गाडी पार्किंगसाठी काय सोय आहे का नाही ते बघायला लागेल, कारण इथं जेवढे पण टॅक्सीज येतात सगळ्या रोड साईड
लागलेले आहेत किंवा बसेस पण अशा रोड साईड लावून ड्रायव्हर बसलेले आहेत त्याच्यामध्ये. आय डोंट नो, लेट्स सी. आणि आलेला आहे पण आता विनपर्ल सफारीला. आणि ऑब्व्हियसली दॅट वॉज सो डम ऑफ मी की पार्किंग नसेल असं म्हणत होतो. चांगलं मोठं पार्किंग आहे इथे आणि गाडी पार्क केली आहे आणि आता आपण चाललो आहे एंट्रीसाठी. आणि मल्टिपल वेज आहेत तिकीट बुक करायचे इथे. तुम्ही इधर इथे येऊन तिकीट काउंटरला तिकीट काढू शकता किंवा सेकंड आहे त्यांची विनपर्लची वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही पासेस काढू शकता. अराऊंड $36 वगैरे आहे पास. मी बुक केलं आहे क्लूकवरून. क्लूक ही एक अशी वेबसाईट आहे जिथून तुम्ही कोणत्या पण देशात कोणत्या पण कुठले पण अट्रॅक्शनचे पासेस बुक करू शकता. सिंगापूरला जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा या ॲपबद्दल मला कळलं होतं. दिस इज नॉट अ पेड प्रमोशन. तिथून मला अराऊंड 3,367 रुपयांमध्ये पास मिळाला, ज्याच्यामध्ये पार्कची एंट्री आहे, त्याच्यानंतर आतमधली ट्रॅम आहे आणि एक 150,000 डॉंगचं कुपन मिळालं आहे, मील वाउचर. आणि असा वाउचर कोड मिळतो जो डायरेक्ट तिकडे आपण दाखवू शकतो. आणि हे बघा एक नवीन मित्रमंडळ आलं आहे. आणि आता आपली एंट्रीचं काय होणार आहे काम आहे. आणि इथे बाहेर 3-4 तिकीट काउंटर्स आहेत. लॉकर रूम पण आहे जर तुम्हाला काय तुमच्या मौल्यवान गोष्टी ठेवायच्या असतील तर, किंवा कस्टमर सर्व्हिस डेस्क आहे जर तुम्हाला काही कंप्लेंट असेल इथे तर. याच्या अलॉंग बाहेर स्टोअर आहे जिकडे तुम्ही खरेदी करू शकता. इथे मागच एक रेस्टॉरंट आहे, रायनो रेस्टॉरंट, तिकडे तुम्ही जाऊन खाऊ शकता. आणि इकडे अजून एक VIP एंट्री पण आहे जी विनपर्ल मेंबर्स किंवा विनफास्ट मेंबर्ससाठी आहे. आणि अजून एक VIP एंट्री पण आहे, त्याची एंट्रन्स बघा ही आहे. इथे एक हॅपी स्नॅक्स म्हणून आहे. तिथे तुम्हाला ट्रामचे हे घ्यायचे आहेत, काय बोलतात त्याला, बँड्स. त्याच्याशिवाय मग तिकडे आतमध्ये एक वेटिंग एरिया आहे, तिथे लाईन आहे. थँक्यू. तसं पास घेतल्यावर हा वेटिंग एरिया आहे. मग जशा ट्राम्स येत जातात तसं मग ते सोडत जातात. आता बघू आपल्यासाठी जागा आहे का. 1 या, थँक्यू. कॅन आय सिट या. ड्रायव्हरच्या शेजारी बसलो आहे भाई. परफेक्ट स्पॉट, कारण की इकडून सगळा व्ह्यू क्लिअर आहे. पहिलं तर पुढच्या लोकांची गणगण नाही राहत आपल्याला की समोरचे लोक व्ह्यूमध्ये येत आहेत वगैरे वगैरे. आणि जास्त गर्दी नाही त्याच्यामुळं मी एकटाच आहे. सो जर दोघं पण असेल तर 2 सीट्स आहेत फ्रंटला, पुढचं सीट पकडा पहिले. आणि हे भैया आपले ड्रायव्हर आहेत आजचे. गाडीला हॉर्न नाही तर समोरच्या लोकांना हटवायला स्वतःच तोंडाने हॉर्न वाजवत आहेत. क्रेझी. 1 मेल आणि 3 फिमेल चिंपॅन्झी आहेत तिकडे. आणि 98% DNA शेअर करतात ह्युमन सोबत. समजून घ्या. तुम्हाला सगळे प्राणी दाखवत नाही तर मग तुमची इथे येण्याची मजाच निघून जाईल. बट ह्या ट्राम वेगवेगळ्या ठिकाणी असे स्टॉप घेत असतात आणि वेगवेगळे एरिया बनवलेत त्यांनी. तर आता पहिला स्टॉप घेतला आहे रेप्टाईल एरियामध्ये. सरडे बिरडे आहे तिकडे, साप आहेत थोडे. एक क्रेझी सरडा दिसला, दाखवतो. आणि पांढरे साप आहेत विदाऊट कलर, क्रेझीवाले. सरडे पाहून मला तो एक व्हिडिओ आठवला ज्याच्यामध्ये एक सरडा पळत असतो आणि त्याला वेगवेगळे साप पकडायला धावत असतात नाही का. आणि हैदराबादीमध्ये कॉमेंट्री केली, आगे से घेर रे मेरे को बेटा, बच गया ना. और ओए मेरी गलती छोड़ रे.
तिकडे एक ब्रिज आहे असा, त्या ब्रिजवर जाऊन तुम्ही तिकडे पाहू शकता टॉर्टॉईज वगैरे, मगरी वगैरे आहे तिकडे. एक सावलीला ही मगर पडलेली दिसते का तुम्हाला? इथे क्रेझी 3-4 आहेत, व्हिडिओमध्ये नाही दिसणार तुम्हाला मे बी, पण मला दिसत आहेत. या बगड्याची द थिंग बघा, 2 मगरी बाजूला आहेत तरी तिथं बसला आहे भाई. मर जाएगा भाई, निकल जाओ उधर से. फोटो बिटो काढायला क्रेझी ब्रिज आहे, इथे येऊ शकता तुम्ही. त्या क्रोकोडाईलच्या एरियामध्ये तुम्ही क्रोकोडाईल फीडिंग करू शकता. बेसिकली 60,000 डॉंग्समध्ये, म्हणजे अराऊंड 215 रुपयात वगैरे, ज्याच्यामध्ये ते तुम्हाला असे 3 मोठे मोठे चिकनचे पीस देतात. त्या पूलवरती जाऊन अशा मगरी खाली गोळा होतात आणि मग तुम्हाला पीस थ्रो करायचे असतात आणि ते असे उडी बिडी मारतात. क्रेझी फुल. 1-2 व्हिडिओज आहेत माझ्याकडे, मी टाकतोय. बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो. तौबा तौबा तौबा, सारा मूड खराब कर दिया. आणि ते झाल्यावर तिकडं बाहेर येऊन लेफ्ट घ्यायचा. त्याच्यानंतर 50 मीटर्सवरतीच इकडं दुसरं स्टेशन आहे, झू ट्राम स्टेशन. तिथं येऊन तुम्ही पुढची अवेलेबल ट्राम पकडू शकता. आणि एकटाच आहे मी, त्याच्यामुळं एक जागा अवेलेबल आहे त्यांच्याकडे. आणि परत एकदा पहिलं फ्रंट सीट मिळतं आपल्याला. ही थोडी वेगळ्या प्रकारची ट्राम आहे. नवीन ड्रायव्हर आलेत आता. पहिले अलेक्स अल्बॉन होते, आता त्यांचे जोडे भाऊ आलेत, स्क्रिलेक्स अल्बॉन. रेडा बघा, रेडा असला क्रेझी झोपलाय बाई. भावांना आणि क्रेझी जवळून टायगर पाहू शकता तुम्ही. म्हणजे इथं काच आहे माझ्या समोर, आणि काचेच्या समोर इथं लगेच टायगर येते, आणि ते असे चालत चालत जवळ पण येतात इथे. त्याला एक पीस मिळाला. बाई, त्याचा पीस त्याने चोरून न्यायला, फालतू या. आमचा काहीतरी विषय चाललाय. आणि आज 4था शेट पण आलाय. 5 टायगर आहेत तिथं वेगवेगळे, 2 तिकडं, 4 इकडे, 6 टायगर आहेत. बिचाऱ्याला चिकन नाही मिळालं तर गवत खात बसलाय. कसली मांजरी. इथे आम्हाला शर्वरीजींचा पेट ॲनिमल दिसलाय, ऑल्सो नोन ॲज हायना. आणि हा जो सेकंड ड्रॉप आहे, इथेच बर्ड एव्हियरी आहे. आता इथे चाललो आहे कोणते कोणते पक्षी आहेत ते बघायला. प्रत्येक ठिकाणी आणि इथं बसायची व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामुळं जे पण फिरता फिरता दमले असाल तर प्रत्येक ठिकाणी बसण्याची अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे बघा. भरपूर सारे पक्षी आहेत इथे, क्रेझीवाले. पॅरट्स आहेत खूप सारे, अजून वेगवेगळे पक्षी आहेत. आणि या पक्ष्यांसोबत तुम्ही फोटोज पण काढू शकता. लहान मुलांसाठी बेस्ट आहे हे. आणि बघा असे फोटोज येतात. आणि इथं झाडांवरती काय केले त्यांनी, अशी फळं लावून ठेवलेत, तर सगळे पक्षी येऊन तिकडे असे खात आहेत. मस्त पार्टी चालू आहे त्यांची, चिवचिवाट वगैरे चालला आहे मस्त. क्रेझी मस्त जागा आहे. लहान पोरांसाठी हा एरिया बेस्ट आहे, झोन 2.
आणि बर्ड आयव्हरीमधनं बाहेर आले ना की लेफ्ट टर्न घ्यायचा. समोर गेलं की जिराफ रेस्टॉरंट आहे, तिकडं मोस्टली आपण आता आपला लंच करू आणि तिथून पुढं सफारी आहे, त्या सफारीला पण जाऊया. जिराफ रेस्टॉरंटचं एक वैशिष्ट्य असं आहे की तिकडे 30,000 डॉंगमध्ये तुम्ही जिराफांना खाऊ घालू शकता. एक 2-3 पानं मिळतात, तर त्यांच्यासोबत फोटो काढू शकता, खाऊ घालू शकता. क्रेझी एक्सपिरियन्स आहे. तर तुम्हाला जर तुम्ही दुपारच्या वेळेत तिथे येत असाल तर डेफिनेटली लंच तुम्ही जिराफ रेस्टॉरंटला करा. बट कीप इन माइंड की खूप गर्दी असू शकते इथे. सो अराउंड एक 20 मिनिट्सचं वेटिंग आहे आणि ही गर्दी पाहू शकता. इकडे जिराफ आहेत सगळे बाहेर आणि दिस इज द क्यू. तर इथं समोर असे रानगवे वगैरे आहेत. खूप गरमी आहे इकडे, क्रेझीवाली गरमी आहे भाई. बट हे जिराफ पाहू शकता तुम्ही किती जवळ आहेत. हो हो हो, लोक फुल फील घेत आहेत, फुल फोटो बिटो काढत आहेत. क्रेझी शिट इज गोइंग ऑन. तर आलेला आहे आपला लंच. हे घेतलं आपण लंचमध्ये बर्गर, कोकोकोला आणि आईस. आणि इथे समोरच सगळे जिराफ आहेत. आता मोस्टली कॉन्सन्ट्रेटेड त्या एरियामध्ये आहेत सगळे, जर तुम्ही बघाल तर. आणि तिथून अशी लोक सगळी खायला देतात त्यांना. बट पहिले आपली स्वतःची पेट पूजा करू आणि मग जाऊयात जिराफांना खाऊ घालायला. आणि आईस्क्रीम घेतली आहे, बघू आता कशी लागते. दिस इज आईस्क्रीम सँडविच ब्रो, क्रेझी मासा. मस्तपैकी लंच वगैरे झालेलं आहे. आता जरा जिराफांना जेवण द्यायला जाऊ. असं हे रेस्टॉरंट आहे, जिराफ रेस्टॉरंट, माझ्या मागे पाहू शकता. आणि इथे एकदम म्हणजे जवळ असे जिराफ येत आहेत तुमच्या हाताच्या, म्हणजे जिथे जेवायला बसलेत लिटरली तुम्ही त्याच्या बाजूला जिराफ आहेत असे. सो नक्की व्हिजिट करा. आणि जेवायला इथंच आहे. जेवणाचे ऑप्शन्स एवढे चांगले नाही आहेत, तर थोडंफार काहीतरी घेऊ शकता, आईस्क्रीम वगैरे बसू शकता, त्यांना खाऊ घालू शकता. व्हेजवाल्यांसाठी तर काहीच ऑप्शन नाही आहे तिकडे. बट वर्थ एक्सपिरियन्स. एवढ्या जवळून जिराफ कुठंच पाहिलं नसेल. तुमच्या हातातून खाणं खातात आणि ते इट्स वर्थ. लहान मुलांसाठी तर बेस्ट. आता निघतो आहे पुढच्या ठिकाणी. इथून आता 50 मीटरवरच एक ट्राम आहे. ती ट्राम कुठे घेऊन जाते बघू. मोस्टली तरी मला असं वाटतं आहे आता सफारीला जाईल मी. म्हणजे दिस इज अ झू अँड द सफारी इज डिफरंट. बेसिकली सफारी आणि झूमध्ये एवढा डिफरन्स आहे की झूमध्ये आपण ट्राममध्ये बसून फिरतो किंवा चालत फिरतो आणि प्राणी असे ठेवलेले असतात एका डिस्टन्स पलीकडे. बट सफारीमध्ये आपण एका बसमध्ये असतो आणि प्राणी असे मोकळे असतात. म्हणजे पूर्ण असे सेक्शन्स बनवलेत आणि सेक्शन्समध्ये मोकळे प्राणी आहेत. मध्ये रस्ता आहे, तिकडून आपली गाडी जाते. आणि जर प्राणी त्यावेळी ॲक्टिव्ह असतील तर ते रस्त्यावरती वगैरे आलेले असतात तिथे. सो ते पाहू शकतो. चला दाखवतो. आणि इथे येऊन यांच्या बसेस पार्क आहेत बघा अशा. हॅलो. सिंगापूरच्या झूमध्ये गेलो होतो तसं तेव्हा पण असंच होतं मोस्टली. इथे पण तसंच आहे. आणि गर्दीच्या दिवशी मोस्टली इथे त्या सगळ्या लाईन भरलेल्या असतात मला वाटतं. सध्या गर्दी नाही आहे. चला वाडी आहे का, वाडी असं ताई म्हणतायत. आणि वाडीची बस लागते की वाडीची बस ती नाही आहे, वाडीची बस ही आहे. आणि इकडून बसायला सांगतात आम्हाला आत्ता. सो बेस्ट सीट कोणतं आहे? हॅलो सिंचाव. येऊन बसलो आहे आपण आता. आणि बेस्ट सीट ही सगळ्यात शेवटची सीट घेतली आहे, हाईटवाली. म्हणजे इथून लांबचं जरी काय पाहायचं असेल तरी पाहता येईल आणि जवळचं पाहायचं असेल तर पाहताच येते. अँड द बेस्ट पार्ट इज की AC बस आहे. आल्यावरती असलं सूप वाटलं बाई. असं वाटतं जरा अर्धा तास झोपून घ्यावं लोक येत आहेत तोपर्यंत. ते वडापसारखी भरायला वेळ लागेल मला वाटते. जास्त गर्दी नाही केली यांनी, निवडक लोक घेतली, निवडक लोकांमध्ये चालली. बघू शकता ते इथं माझ्या इथे तरी सगळं मोकळंच आहे तसं बघायला गेलं तर.
फक्त पुढं काही लोक आहेत. हमारे व्यूवर्स को हाय बोल दो. वी हैव अ वेरी क्यूट व्लॉगर विद अस फ्रॉम दिल्ली. हर नेम इज, व्हाट इज योर नेम? Varenia. Do you want to say anything to our viewers? Hi guys, I'm in Vietnam. I am traveling in safari. I am going far. Are you having fun here? Yes, Which animal do you like the most? lion. Lion. Have you seen one? Yes. आला आता आतमध्ये एक मोठं गेट आहे. ते क्रॉस केलं की आतमध्ये आल्यावरती खूप सारे प्राणी आता पाहायला मिळतील. इकडे असे वेगवेगळे डिअर्स Rơi với bộ lông màu vàng cùng với nhiều chấm trắng trên thân là phù sao. जे प्राण्यांना असं त्यांनी खायला वगैरे ठेवलं इथे. त्याच्यामुळे दिवसभर प्राणी चरतायत बाई. म्हणजे जेवढे प्राणी पाहिले सगळे काही ना काही खातच बसलेत नुसते. असे गेट आहेत मध्ये आणि त्या गेटने सेपरेट केलेत दोन्ही टाईपचे ॲनिमल्स. डबल लेअर गेट आहे. म्हणजे हे एक गेट आहे आणि त्या साईडला एक गेट आहे. असे दोन्ही गेट क्रॉस केले की आता बेंगॉल टायगरच्या एरियामध्ये चाललो आपण. क्रेझी. त्यांनी असं काहीतरी ट्रेन करून ठेवलंय त्यांना की बस आल्यावरती जवळ यायचं. Con đẻ 2 đến 4 con một lứa. बरोबर जवळ येतात Đẻ बस sẽ आली. thương nó. डबल लेअर गेट याच्यामुळे ठेवलंय मला वाटतंय की जरी बस जात असताना टायगर तिथून सटकला तरी पुढच्या गेटमधून पलीकडे In जाऊ. Vietnam, these animals are often called moon bears डॉक्युलिटी because आहे. of the unique white. आणि आता क्रेझी अस्वलांच्या एरियात जाणार आहे. समोरूनच एक अस्वल चालत येते. तुम्हाला दाखवतो. आता आपण जातोय जंगलाच्या राजाकडे. आफ्रिकन लायन. क्रेझी असणार आहे लायन. बघू आता कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत. म्हणजे मेल फिमेल किती आहेत काय कसं. क्रेझी आहे सफारी थिंग. समोर रस्त्यावरती आमच्या 2 रांगा चालल्या आहेत रस्त्यामध्ये. जसे आपल्याकडे गाई म्हशी कशा चालतात रस्त्यावर तसं आमच्या बसला आडवे. Cơ thể बद्दल एक नवीन गोष्ट कळली आहे. And distinctive झेब्राची spiraling प्रत्येक स्ट्रीप This is ही the युनिक largest असते. antelope जसं की subspecies in ह्युमन the world, फिंगरप्रिंट्स असतात with तशी. adults weighing up to आणि प्रत्येक झेब्राचे वेगळे 650 kilograms. मदर नेचर. क्रेझी. ते जिराफ होते ते मग असे आपल्याला रेस्टॉरंटमध्ये दिसत होते. दिस इज जस्ट अदर साइड. हा पक्षी पाहिला ना की मला केविन हार्ट आठवतो. काय म्हणतो. This is Giselle. Money to
क्रेझी एक्सपिरियन्स भाई. सफारी म्हणजे क्रेझी एक्सपिरियन्स आहे, प्रत्येकाने केलाच पाहिजे. असा अट्टहास आहे. एक वेळ तुम्ही झू करू नका जर घाई असेल तर, सफारी नक्की करा. आणि शेवटी काय पाहायला भेटले तर बघ, उंटेश मेहता आपल्या इकडच्या राजस्थानवरनं डायरेक्ट इम्पोर्ट केलेले आहेत भाई. त्या ट्राममध्ये पुढे बसल्यावर आठवलं की आय वॉज टॉकिंग अबाउट द बेस्ट सीट इन द सफारी बस. सो ते मागचं सीट तर डेफिनेटली नाही आहे. तुम्ही मध्ये उभे राहा, मध्ये एक मोकळी स्पेस असते तिथे उभे राहा. तिकडून तुम्हाला लेफ्टचे पण आणि राईटचे पण दोन्ही साईडचे प्राणी पाहता येतात आणि खूप जवळून, खिडकी जवळून. सो दॅट्स द सिक्रेट व्हेन यू विजिट द विनपल्स सफारी. चला असं म्हणणारे मंकी इथे आहेत बघा. They are primarily active on the ground during the day, and their distinctive feature is their blue face with unique patterns. झालेला आहे आपल्या सफारी आणि झू दोन्ही फिरून, आणि आता प्रवास करत आहे आपण एंट्री एक्झिट गेटकडे. इथे एक काहीतरी आफ्रिकन शो आहे जो 3:15 ते 3:30च्या आसपास चालू होतो, जो 4 वाजेपर्यंत चालतो. बघू आता तो असेल चालू तर. 3:45 वाजले आणि आहे चालू इथे. क्रेझी क्रेझी दाखवतो. आणि झालेले आहे अशा रीतीने आपली विनपल्स सफारी प्लस झू कंप्लीट. जे लोक बसने वगैरे आले त्यांच्यासाठी इथं बाहेरच बस स्टॉप आहे असा, ते बसने परत जाऊ शकतात. अदरवाईज इकडं पार्किंग आहे जिकडं आपल्या गाड्या लागलेल्या असतात. पार्किंग झोन फॉर कस्टमर डज नॉट ॲक्सेप्ट टॅक्सी कॅब अँड सर्व्हिस व्हेकल्स असं लिहिलेलं आहे त्यांनी. सो टॅक्सी कॅब्स इथं थांबू शकत नाही. इट्स जस्ट तुमच्या स्वतःच्या गाड्या असतील तरच ते थांबू शकतात. But I can see many cars with the yellow number plate here, but they must have driver inside. असं काहीतरी आहे, I don't know. सो बघू आता विन वर्ल्ड आपलं ग्रँड वर्ल्ड की काय ते तिकडे जायचं की नाही ते आता बघतो.